नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण तुरीच्या शेंगा उकडायच्या कशा हे पाहणार आहोत। आता तुम्हाला वाटत असेल की तुरीच्या शेंगा उकडायला कोणाला नाही जमणार, पण जे बॅचलर असतात किंवा न्यूली मॅरिड लेडीज असतात ना, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। त्यांना योग्य प्रकारे तुरीच्या शेंगा कशा उकडायच्या हे आज मी सांगणार आहे। आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि मार्केटमध्ये तुरीच्या शेंगा अवेलेबल असतात। तुम्ही जर या शेंगा एकदा उकडून खाल्ल्या ना, तर परत तुम्हाला उकडून खाण्याची इच्छा होईल। इतक्या या चविष्ट लागतात। माझ्या लहान मुला तर तुरीच्या शेंगा प्रचंड आवडतात, त्यामुळे मला वाटले की तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर करावी। वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। ह्या तुरीच्या ताज्या ज्या शेंगा आहेत ना, त्या आमच्या शेतातल्या आहेत। शेंगा मार्केटमधून आणल्या किंवा शेतातून तोडून आणल्या तरी त्या पाण्याने व्यवस्थित अशा एक वेळ स्वच्छ धुवून घ्यायच्या। शेंगा धुवून झाल्या की एक कुकर घ्यायचा आणि त्यामध्ये ह्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत। आता शेंगा आहेत ना, त्याच्या वर पाणी आपल्याला घालून घ्यायचे आहे। आता इथे मी खडे मीठ घालून घेणार आहे, तुम्ही साधे मीठ पण घालून घेऊ शकता। आता कुकरचे झाकण लावायचे आणि आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। शेंगा शिजत असताना गॅस मीडियम हीटवरच ठेवायचा। शेंगा शिजल्यानंतर तुम्हाला जर असे वाटत असेल की थोडेसे मीठ कमी आहे तर टेन्शन नाही घ्यायचे, मीठ टाकायचे आणि आणखी एक शिट्टी काढून घ्यायची। 4 शिट्ट्या झाल्या की कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि नंतर त्याचे झाकण काढून शेंगा शिजल्यात का नाही हे चेक करून घ्यायचे। तुम्ही इथे बघू शकता शेंगा व्यवस्थित अशा शिजल्या आहेत। तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये फक्त शेंगा कशा शिजवायच्या हे सांगितले आहे। तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा। ह्या शेंगा इतक्या चविष्ट लागतात ना, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशाच छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।